राष्ट्रीय नेते रोलिंग हाँ सर बोला राष्ट्रीय नेते आणि आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागलेली होती. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आज मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि अधिकृत काँग्रेस उमेदवार मोरे यांचा अर्ज माघारी त्यांनी घेतला. त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांनी एक आपली स्वतंत्र ओळख 40 वर्षाच्या मेहनतीतून निर्माण केली होती. 91 साली लोकसभेमध्ये सुद्धा ते काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निर्वाचित झाले होते. 95च्या विधानसभेमध्ये सुद्धा किंवा 92च्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या हाताच्या पंजाच्या निशाणीवरती ते निर्वाचित झाले होते. त्यानंतर 99 ते 2014 राज्यात लोकशाही आघाडीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दादांनी दिलं होतं. त्या साऱ्याच्या प्रती आदर व्यक्त करत काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्या राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो. बारामतीच्या जनतेच्या वतीने सुद्धा स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत पाया महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो रचला त्याला पूरक पैचा निर्णय आज काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतला. त्याचाही उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. खरं आहे की हे सगळं करत असतानाच अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, पण त्याच्यातून राजकीय सामंजस्य कशा पद्धतीने दाखवावं त्याच काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे मला प्रामुख्याने सांगायचं. उशिरा तुटलेलं शहाणपणे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक घडामोडी घडत असतात. आता त्याच्यामुळे त्याने उमेदवार का दिला, एक तर मी सुरुवातीला स्पष्ट केलं की राज्यामध्ये 2 आघाडी आहेत. एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आणि महायुतीकडे लोकसभेच्या जागा कुठल्या, विधानसभेच्या जागा कुठल्या हे निवडणूक लढून ठरलेलं होतं. स्वाभाविकपणाने बारामतीची जागा ही महाविकास आघाडीकडे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. ही जागा एनडीएमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. अशा वेळेला सुरुवातीलाच आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी आम्ही उमेदवार देणार नाही अशा वेळेचं घोषित केलं. त्याच्याबद्दलही मी आदरणीय साहेबांचे, सुप्रियाताईंचे आभार मानले. आणि गणित स्पष्ट होतं की महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी येणं असमन्वयित होतं. पण का, कशामुळे आलं, त्याच्या पाठीमागे कोण होतं, काय होतं की काय मला माहिती असं काही कारण नाही. साहेब तुम्ही अनेक वर्ष